सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवण्यापलीकडचा हा खरंच 1960 पासूनची जी बॅच आहे 1960 पासून ज्या सर्वांचं जन्म आहे त्या सर्व पिढीने मागचं पुढचं आजचं या सगळ्यांचा पुरेपूर अनुभव घेतला आणि बरोबरच आपण भाग्यवान आहोत की ह्या सगळ्या आजच्या जुन्या पिढीचा पुढच्या नवीन पिढीचा आणि आपल्या मधल्या पिढीचा सुवर्ण सत्य म्हणजे आपण सगळं आपण जो जन्म मिळाला तो जन्म जेव्हा अशा पद्धतीचा आहे कारण सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं सर्वांच्या वय 60-65 वर्ष असून सुद्धा प्रत्येक जण देश उत्साही आणि निरोगी आरोग्याचा असल्यामुळं खरोखरच फार आनंद वाटतो. आनंद होण्यापेक्षा हा पक्ष कोणत्या शब्दात बदलतो हे मला समजलं पण हा आपल्या जीवनातील आपल्या जीवनात वर्षाच्या कालावधीत भरपूर बदल झाला भरपूर प्रसंग केले आणि त्याचे आले पण हा जो आपला आहे तुम्हाला दिसला आपल्या सर्व मित्रमैत्रिणींचा जो स्नेह मिळाला आहे हा क्षणच इतका अद्भुतच इतका आपल्यासाठी अनुभव आहे आणि हा क्षण दुरून आणण्यासाठी प्रयत्न केलेले सगळ्यात जास्त महत्त्वाचे पुढे संजय शेटे सुनील ठोंबे यशवंत गुरव अनिल लिपे आणि सतीश शेटे आणि इतर सर्व मित्रमैत्रिणींनी जो काही प्रयत्न केला तो खरोखरच त्यांचे आभार मानावे एवढ्या दिवसांनी आपण सर्वांनी एवढ्या आनंदाने केले तेवढी साधी गोष्ट नाही आहे कारण काल प्रभाववरती किंवा बघितलेली आपल्याला बोलत नाही पण 60-65 वर्षाचा आपला हा अनुभव अशा पद्धतीचा मैत्रीचा झाला आपण सर्वांनी अजूनही जपून ठेवलेला आहे आणि पहिला पुढं अशाच पद्धतीने जपून ठेवला जातो आणि स्वागत मानणारे एवढीच इथे की इथून पुढं दरवर्षी 18 जानेवारी हा दिवस प्रत्येक वर्षी आपल्या समोर यायचा असतो त्यासाठी आपण सर्वांनी ही प्रश्न आता पहिल्यांदा प्रश्न घेण्यासाठी जास्त त्रास झालेला आहे पण इथून पुढे एवढा काही त्रास होणार नाही पण 18 जानेवारी हा दिवस प्रत्येक वर्षी आपण आपल्या मित्रमैत्रिणीचा धागा सुवर्ण करू अशी माझी एक अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने आपण सर्वजण मिळून करणार नाही शकणार तर अशा पद्धतीने आपला माझा असणारा एकमेकांचे सुखदुःखाचे क्षण एकमेकांचा जो आनंद आहे जीवनातल्या सगळ्या प्रसंगापेक्षा हा जो आनंददायी प्रसंग आहे हा खरोखरच आपल्या आयुष्यात आपण कधीही न विसरणारा क्षण आज आपल्यासाठी महत्त्वाचा ठरलेला आहे मोलाचा ठरलेला आहे आणि त्यासाठी म्हणून आपल्याला सगळ्यांनी मुलाचं भेटले हे आपलं भाग्य समजायला आहे तर अशा पद्धतीनं हा आपला 18 जानेवारी 2025 चा सुवर्णमय महोत्सव स्नेह मेळावा हा खरोखरच चांगल्या पद्धतीने आपण साजरा करायला हवे ही आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे आणि अशा कार्यक्रमाला माझ्या सर्व मित्रमैत्रिणी जुन्या असणाऱ्या सगळ्या आठवणी आपण सर्वांनी एकमेकांशी शेअर करतो खरोखरच चांगली गोष्ट आहे कारण आपण आपल्या मनातली एखादी गोष्ट आपण आपल्या अगदी जवळच्या व्यक्तीसमोर सुद्धा व्यक्त करू शकत नाही ही गोष्ट आपण आपल्या मित्रमैत्रिणीवर व्यक्त करू शकतो असा हा अतूट मैत्रीचा धागा सुवर्णमय आपण केला ही खरोखरच भाग्याची गोष्ट आहे आणि इथून पुढे मी सांगितल्याप्रमाणे दरवर्षी आपल्या स्नेह मेळावा होतो त्यातून आपण सांगणार आणि अशा पद्धतीने आपल्याला अमृत महोत्सवी आपल्या सगळ्या मैत्रीच्या स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण वेळेवर आपल्या आनंदाने हसत मुलांना हजर राहतात याबद्दल मी सर्वांचं परत एकदा स्वागत करते आणि माझे गोष्ट संपवते जमिनी पहिले वर्षामध्ये आपल्याला
त्यामुळे आपण घडलो हा एक योग आहे. सोडून समाधानी मानायचं आणि आनंदाचा अनुभव
ज्या शिक्षकवृंद आज काळाच्या ओघ आपल्या सोबत नाही त्यांच्यासाठी आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतोय. मी सर्वांना विनंती करतो की आपण जागेवरती उठून उभं राहायचं. धन्यवाद. विद्यार्थ्यांच्या अडचणीला समजून घेऊन त्याला आयुष्याची दिशा दाखवण्याचा स्तर निर्माण करणारे मला मास्तर असं म्हणायचे आणि तेच मास्तर आज तुमच्यासमोर आहे. एखाद्या मास्तरांच्यासाठी जोरदार करायचे. विद्यार्थी पहिल्या वर्गात बाप नेहमी सांगायचा काढलेले दारात बाप नेहमी सांगायचा काढलेले दारात दारी समजून शिकण्याकरता आधार म्हणतात आपली फाटू फाटू आणि म्हणतात आपली फाटू फाटू चिन्ह होत्या तरी ते ओळखायच्या बापाच्या मनातील भाव. चिन्ह होत्या तरी ते ओळखायच्या बापाच्या मनातील भाव. जगातल्या सर्वोत्तम कार्यक्रमासाठी आणि असा कार्यक्रम जगाच्या डॉक्टर पण येणार आहे आमच्या भोपळे घराचे किरण आणि तुम्ही कसली आहे परिस्थितीत आलं बाप तुम्ही लहान होता खूप 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 लहान होता. तुम्ही एवढं मोठं झालेलं आहे पाहायला भाग्य मिळालं आमचं हे मात्र एकापेक्षा एक तुम्ही पुढे सरकलेला आणि एक वाक्य आहे Oh God of the heaven, oh God of the heaven, He was made to nest the mountains. हे जगाचा बनवला आम्हाला इतकी मोठी मुलांनी ही करण्याच्या कामात खूप मोठे होत. तुम्ही सगळे मोठे झालेला आता आम्ही सुद्धा लहान आहोत का आता वयस्कर आहोत आणि वयस्कर माणसाला समानाला जाऊन घ्यायचं आहे. तर तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा सत्कार केला. आता ते त्या काळाचे नवलकर राहिलेले आहे भोपळे सर राहिलेले आहेत देवरेकर सर राहिलेले आहेत यशवंत पाटील राहिलेले आहेत सगळे तुम्ही लोक दिसले त्या सगळ्या सगळ्यात चर्चा आहे. मी तर जेव्हा निवांत असतो तेव्हा बरेच आपले विद्यार्थी मोठ्या मोठ्या पदावर काम रिटायर झालेले असा खरोखर मला सांगायचं मी माझे 4 भावंड ग्रॅज्युएट झाले बहिणीचे त्यापैकी आम्ही तिघं बँक मॅनेजर झालो एका घरात. हे सगळ्यात मोठी त्यांच्या प्रत्येची बऱ्याच लोकांना
विचारलं होते फार अभिमानाची गोष्ट आहे. मी बँक ऑफ इंडिया चीफ मॅनेजर म्हणून रिटायर झालो 2019 साली. त्याच्यानंतर थोडासा परिचय होतो, नंतर काही बोलत नाही. नंतर मी एका कोऑपरेटिव्ह बँकेत आहे कोल्हापुरात, वीर शिव कोऑपरेटिव्ह बँक. तिथं सुद्धा मी बसल्या एका पदावर काम केले आहे वर्ष. कोरोनातून स्वतःच होतो. त्याच्यानंतर मी सध्या एका पतसंस्थेत मॅनेजरच आहे. हे पैशासाठी करत नाहीये, तब्येत चांगली राहावं, आपण लोकांच्या निमित्त व्हावं, 4 लोक आपल्याला भेटावे. मी आता त्याबरोबर मी माझ्या पर्सनल टाकलेलं आहे फोटो सगळ्यांनी बघावा. हा उद्देश आहे की आपण कुठून तरी जवळ जात असतो, पण आपल्याला माहिती नाही की आपला विद्यार्थी तिथला आहे, आपला मित्र तिथला आहे, आपला वर्गात शिकलेला आपल्या जवळच जातो, पण माहिती नसते. तरी मी म्हणजे याला सांगितलं की फोन नंबर कुठं राहतात आणि त्यांचा मोबाईल नंबर एवढा आपल्या फोटोवर टाकावी अशी मी सगळ्या लोकांना विनंती करतो. चला तिथं सरांनी वाचून आणलं. तसेच या कार्यालयात असलेल्या इतर जणांना माझा साष्टांग नमस्कार असेल. सर तुम्ही साष्टांग नमस्कार नाही, आम्ही तुम्हाला साष्टांग नमस्कार करायचा आहे, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायचे. साष्टांग नमस्कार सर्वप्रथम आपण मला आदराने येथे आम्हा गौरव शिक्षकांचा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणारे सर्व कार्यकर्त्यांचा आभारी आहे. माझे सध्या वय 90 चालू आहे. वयोमान मला ऐकू येत नाही, एकाच ठिकाणी जास्त वेळ बसता येत नाही, मला लकवी पैकीचाही त्रास आहे. तोंडात त्रास असल्यामुळे मी बोललेलं इतरांना नीट ऐकू येत नाही. शरीर खूप थकले आहे, पण कार्यक्रमात येण्यासाठी आपण सर्वांनी भेटता यावे, तसेच आपल्यासोबत काही क्षण सहज राहावे म्हणून मी आज हजर झालो आहे. आपण आजपर्यंत निरनिराळ्या क्षेत्रात काम केले आहे व करत आहात, त्यासाठी आपणास माझे आशीर्वाद आणि शुभेच्छा. तसेच आपले भविष्य आयुष्य आरोग्यदायी, सुखी, समाधानी व भरभराटीचे जावो हीच या शिव प्रसंगी इच्छा आहे. अतिशय सुंदर असं हे आणि ह्या कार्यक्रमाला
तर अनेक लोक मनाला शिक्षण देणारे थोडासा निघून गेले. खूप लोक त्याने वागणीसारख्या गावामध्ये सभासद आल्यानंतर आमच्या संस्कार केले, आम्हाला ज्ञानाचे धडे दिले. अशा आमच्या आई वडील मुली नेते आणि त्या मुली सर्व यांच्यासाठी भगवंताचे गाजले.
की